जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, चणे खावे लोखंडाची तेव्हा ब्रह्मपदी नाची. बघा, चांगलं काम करण्याकरता समाजसेवा किंवा सत्कर्म किंवा भक्ती करायला ज्या वेळेला जे आजपर्यंत लोक गेले ना, त्यांची समाजानं कसोटी पाहिली, त्याला त्रास दिला. बघा, आद्य शंकराचार्य ते ज्या वेळेला संस्कृतीचं काम करत होते, हिंदू धर्म, त्यावेळेला त्यांची आई वारली. तिच्या अंत्यविधीला कोणी गेलं नाही. त्याने तिचे 3 कुटके केले आणि स्मशानभूमीत नेली. बघा, ज्ञानेश्वरांना किती त्रास झाला. तुकाराम महाराजांना त्यांनी अभंग लिहिले आणि ते अभंग पाण्यात बुडवायला लावले. त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतलं. आज भारत परदेशात पारतंत्र्यात होता. भगतसिंग, राजगुरू, मदनलाल धिंगडा या लोकांना काय केलं? फासावं दिलं. आणि आज त्याचे परिणाम काय होते? मी स्वतंत्र झालो, मी कसंही वागल, मला कोणाचं बंधन नाही. बघा, जर त्यावेळेला शिवाजी महाराजांनी मुसलमानांचं पारतंत्र्य होतं, इंग्रजांचं पारतंत्र्य होतं आणि त्याच्यात असतं, तर आज जे मी मला येईल असं वागल, मुली वागतात, मुलं वागतात, समाज वागतो, आणि याला वागता आलं असतं का? आज स्वातंत्र्य मिळण्यामागं त्यांचं प्रयत्न आहे, त्यांचं योगदान आहे. आणि आज जे काही उन्मत्त लोक वागतात आणि जे चांगलं करतात आणि त्यांना त्रास देतात. तर तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले, तुका म्हणे सत्कर्म सहाय्य व्हावे. एखादं चांगलं करतोय ना, त्याला मदत करावी. आणि घातलिया भय नरका जाय. जर तो चांगलं करतोय आणि त्याला जर अडथळा केला, त्याला जर भ्याव घातलं, तर त्याला नरक हा मिळल्याशिवाय राहणार नाही. नरक म्हणजे त्याच्या अधोगतीच होणार. आणि आपण आजपर्यंत पाहत आलो आहे. म्हणून चांगलं बोला, चांगलं पहा, चांगलं वागा, चांगलं करा. म्हणून यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. भगवंतानी चांगल्याकरता अवतार घेतला आहे आणि वाईटांचा नाश केला. बघा, आपली 100 रुपयाची नोट आहे. कोणची नोट आहे? तर नोटवर लिहिले सत्यमेव जयते. सत्याचा विजय होणारच. आणि असत्य जरी कितीच जोरात असलं तरी त्याचा एक दिवस नाश होणार. हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून चांगलं करणाऱ्याला सहकार्य करा, जगा आणि जगू द्या. तूही 2 घास खाय, त्यालाही 2 घास दे. ही भारतीय संस्कृतीमध्ये नियम आहे. आज लोक त्याला विसरून गेले. माझं चांगलं झालं पाहिजे, माझंच मनासारखं झालं पाहिजे, मी करेल तेच खरं. म्हणून चांगलं वागा, चांगलं करा, एकमेकाला सहकार्य करा. आणि हा मनुष्य जन्म आहे, आपण माणूस आहे, माणूस म्हणून जगा. आपण राक्षस नाही आहे. राक्षस काय आहे? फक्त स्वतःपरता बघत होते. माणूस आहे, मी हे जगल आणि त्याला जगू देईल. हे जर पटलं असेल, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.